निकम साहेब नमस्कार. मी ऋषिकेश बोलतोय लेट्सअप मराठीमधून. हा नमस्ते बोला. आता सध्या जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे ते बघताय तुम्ही सध्या. हो. आंबेगाव मधले पण आपले सहकारी आपले आमदार दिलीप वळसे पाटील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेले आहेत. हम्म. तर आता तुम्ही कोणासोबत आहात? अजित पवारांसोबत आहात की शरद पवारांसोबत आहात? नाही, आम्ही आता पहिल्यापासून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या सोबत गेले 33 वर्ष काम करत आलेलो आहोत. व राजकीय काही घडामोडी जरी झालेल्या असतील तरी आम्हाला पवार साहेबांच्या विचाराशी आम्ही सहमत राहून आम्ही जागेवर थांबलेलो आहोत. म्हणजे तुम्ही आता शरद पवारांसोबतच आहात? हो. बर. तुम्ही आता बोलताना म्हटलात की दिलीप वळसे पाटलांसोबत तुम्ही काम केलं मागच्या 30 वर्षापासून. मग तुम्ही का गेलेला नाही दिलीप वळसे पाटलांसोबत? नाही, आता असे कायम सातत्याने वळसे पाटील साहेब देखील आम्हाला सांगत आले की हे जे काही झालं आपल्या परिसरात महाराष्ट्रात हे पवार साहेबांनी धरणं वगैरे कॅनॉल आपला साखर कारखाना तो त्यांनी केला. कृषी मंत्री म्हणून त्यांनी त्या काळामध्ये 2007, 8, 9, 10 ला कारखान्यांना खूप मोठी मदत देखील त्यांनी केली. चांगली पॅकेजेस दिली आणि शेतकऱ्यांच्या पूरक अशी धोरणं राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री देशाचे असताना पवार साहेबांनी केली आणि आपल्याला एक ना एक दिवस हे पवार साहेबांना देशाचं पंतप्रधान करायचे हे आपलं स्वप्न आहे. त्यामुळे आज त्यांचं वय वर्ष 83 असताना आपण त्यांच्यापासून दूर जाणं हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. त्यांच्या सोबत राहायचं शेवटपर्यंत. साहेब, वळसे पाटलांवर एक आरोप होतोय सातत्यानं की पवारांनी त्यांना एवढी पदं दिली, गृहमंत्रीपद दिलं, अगदी पीए पासून गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी पवारांच्या सोबतच ते वर गेले. मग तसंच दिलीप वळसे पाटलांनी पण तुम्हाला काही पदं दिली, म्हणजे बाजार समितीचं सभापती पद असेल, कारखान्याचं चेअरमन असेल किंवा लोकसभेचं तिकीट पण त्यांनी तुम्हाला मिळवून दिलेलं. मग तरी पण तुम्ही त्यांच्यासोबत का गेलेलं नाहीये? नाही, बरोबर ना. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की आम्ही पवार साहेबांची वळसे पाटील साहेबांची पक्षाचे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. पक्षाने देखील आम्हाला भरभरून दिलं. त्यांनी कारखान्याचं चेअरमन पद दिलं, लोकसभेची उमेदवारी मिळण्याकरता देखील तिकीट मिळवून दिलं, त्याच्यानंतर बाजार समितीचं सभापतीपद पण दिलं आणि ज्यावेळी नेता मोठा होत असतो त्यावेळी आमची देखील कार्यकर्त्यांची सगळ्यांची जबाबदारी असते की नेत्याला मोठं करत असताना कार्यकर्ते देखील तेवढेच महत्वाचे त्या ठिकाणी असतात. आम्ही देखील त्यांना पुढे जाण्यामध्ये आमचा खारीचा वाटा उचललेला त्या ठिकाणी आहे. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की जो काही निर्णय घ्यायचा तो ज्या मतदारांनी कार्यकर्त्यांनी तुम्हाला आजपर्यंत साथ दिली त्या पद्धतीनं विश्वासात त्यांनी घ्यायला पाहिजे होतं की ही कारणं आहेत. त्यामुळं असं आपल्याला त्या ठिकाणी करायचे आणि किमान ज्यांच्यामुळे आपल्याला सगळं काही मिळाले तर ह्या वयामध्ये त्यांना पवार साहेबांना सोडून जाणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. किंवा वळसे पाटलांनी अजितदादांसोबत जाण्यापूर्वी किंवा गेल्यानंतर काही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याशी चर्चा केली का काही की ही कारणं आहेत वगैरे अशी काय? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला वगैरे असं काय झालं का वळसे पाटलांनी? नाही, आता मधल्या काळात जरा बाजार समितीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता, परंतु तरी आम्ही पक्षासोबत त्यांच्या सोबतच राहिलो. मधलं तुम्हाला माहिती 2 महिन्याच्या काळामध्ये. हो. म्हणजे साहेब तुम्ही एक आंबेगाव मधले एक मोठे पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते म्हणून तुमचं अनालिसिस काय आहे की वळसे पाटलांनी पवारांची साथ का सोडली असावी? नाही, आता हा प्रश्न त्यांनाच विचारणं गरजेचं आहे का नेमकं याच्यामागचं खरं कारण काय आहे. म्हणजे तुमचे एक नेते होते, म्हणजे त्यामुळे तुम्हाला एक तिथलं राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. म्हणजे वळसे पाटलांचं राजकारण काय आहे, राष्ट्रवादीचं राजकारण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील ना. त्यामुळे मी हा प्रश्न विचारतोय तुम्हाला. नाही, बरोबर नाही ना. आता कसं आहे की वळसे पाटील साहेब हे पवार साहेबांची एकदम जवळचे अत्यंत सगळ्यात जादा विश्वासू होते. त्यामुळे नेमकं काय, कारण ते काय नुसतं मंत्री अमुक तमुक PSIचं तिथं असेल कामकाज असेल, त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्था या सगळ्या ठिकाणी नॅशनल फेडरेशनला पवार साहेबांनी त्यांना सर्व ठिकाणी त्यांच्यानंतर सगळं कामकाज पाहण्याकरता त्यांना तिथं संधी दिलेली आहे. त्यामुळे खरं नेमकं काय आहे ते काय सांगता नाही.
साहेब आता जसं आपलं राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणाचा विषय आला तर शिरूर लोकसभेचं तुम्ही उमेदवार होतात. तुमच्या आढळरावांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढला. हो. आता वळसे पाटील आणि आढळराव हे दोघे एक झालेत. तर आता ते राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कसं असेल? तुमचं काय अनालिसिस आहे तिथं? कसं इथून पुढचं राष्ट्रवादीचं राजकारण कसं असणार आहे? शिरूर नाही, लोकसभेतलं किंवा आंबेगाव विधानसभेतलं? आता आंबेगाव विधानसभेमध्ये देखील मागच्या वेळी डॉक्टर अमोल कोल्हेंना एक पक्ष म्हणून, एक चांगला सक्षम उमेदवार म्हणून एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आंबेगाव आणि शिरूरमध्ये त्यांना 25,000चं मताधिक्य मिळालेलंच होतं. आणि आता देखील त्यांची लोकसभेची कामगिरी पाहिल्यानंतर त्यांना काही अडचणीला अशातलं काही अजिबात भाग वाटत नाही. याचं कारण असं की मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी पवार साहेबांनी पुण्यामध्ये आम्हाला सर्वांना बोलवलं होतं. वळसे पाटील साहेब देखील होते आणि सर्व आमदार होते. तर त्यावेळी सर्वांच्या समोर अजितदादा पण होते की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबाबत ज्या काही तक्रारी होत्या की बाबा त्यांना वेळ मिळत नाही, मतदारसंघात येत नाहीत, अमुक नाही तमुक नाही आणि ते उभे राहणार का नाही राहणार, त्यावेळी ज्यावेळी त्यांनी सांगितलं तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. म्हणजे त्यांचं वाक्य होतं की पवार साहेब घेतील, ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आणि मी लढण्यास तयार आहे. सगळ्यांनी एकमताने त्यांचं स्वागत केलं आणि नंतर खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर, शिरूर या सगळ्या तालुक्यामध्ये त्यांनी उमेदवार म्हणूनच वळसे पाटील साहेब देखील स्वतः होते. त्यांच्यासोबत त्यांनी एक दौरा आंबेगाव तालुक्यामध्ये केला, आंबेगाव शिरूरमध्ये. त्यामुळं डॉक्टर अमोल आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा फोटो वगैरे टाकायला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यांना काही अडचण राहणार नाही डॉक्टरांना. परत निवडून येतील ते? हो, 100% बर. तुमची तयारी, तुम्ही आंबेगावसाठी तयारी सुरू केली असं ऐकायला मिळते, ही चर्चा खरी आहे का? नाही, आंबेगाव म्हणजे मी आतापर्यंत कधी असं म्हटलं नव्हतं का मी विधानसभा लढवणार किंवा वळसे पाटील साहेबांच्या विरोधामध्ये लढणार, असं मी आजपर्यंत कधी म्हटलेलं देखील नाही. परंतु मला जे अनेक वेळा पत्रकारांनी, मीडियावाल्यांनी बाजार समितीचा निकाल लागला, मी अपक्ष निवडून आलो, त्यावेळी बा तुम्ही 2024ची विधानसभा लढणार का? मी त्यांना एकच सांगितलं की मी लोकसभा लढवलेली होती 2014ला. पक्षाने जर माझा विचार लोकसभेसाठी केला तर मी निश्चित ती लढवण्यासाठी मी देखील तयार आहे. परंतु आता ह्या ज्यानंतर घडामोडी झाल्या त्यानंतर ही चर्चा, म्हणजे माझ्या तोंडून तर कधी असं वाक्य गेलेलं नाही विधानसभेच्या संदर्भामध्ये याच्या त्याच्यात. आता जर उद्या पवार साहेब पक्ष जे काही आता धोरण ठरवल तर त्याप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे पवार साहेबांनी आदेश दिला तर तुम्ही लढणार वळसे पाटलांच्या विरोधात? नाही, जे काय पवार साहेब जे काय निर्णय घेतील पक्षाच्या संदर्भामध्ये, आज आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत. पवार साहेब जे काय आदेश देतील तो आम्ही मान्य करू आणि त्याप्रमाणे कामाला लागू. अच्छा, म्हणजे जर आदेश दिला तर तुमची तयारी आहे लढायची? हो. बर. साहेब, आणखी एक प्रश्न होता, जरा राजकारण च्या संबंधितच आहे. म्हणजे डिंबेचं पाणी पळवल्याचा आरोप होतो रोहित पवारांवर, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही पवारांसोबत आहात, वळसे पाटलांनी हा स्पष्ट आरोप केलेला आहे. ह्या आरोपांबद्दल, ह्या राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की डिंब्याच्या बोगद्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली. मी देखील कालवा सल्लागार समितीवर काम करत आलेलो आहे. तर विषय असा आहे की गेल्या अनेक वर्ष पाहताना कुकडी प्रकल्पामध्ये ही जी 6 धरणं येतात, मग त्याच्यामध्ये तुमचं चिलेवाडीचं आहे, पिंपळगाव जोग्याचं आहे, येडगाव आहे, वडज आहे, माणिकडो आहे आणि डिंबे आहे. असं जवळपास सर्व धरणां मिळून 38 TMC पाणी होत असतं. परंतु माणिकडोला प्रत्येक वर्षी एक 4 ते 5 TMC पाण्याचा शॉर्टफॉल येतो तिथं. तर हे प्रस्तावित आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून की डिंबे धरण जरा लवकर भरतं, चासकामान डिंबे, आणि ह्या कॅचमेंटमध्ये पाऊस, म्हणजे कॅचमेंट एरिया चांगला आहे तिकडचं कॅचमेंट पाऊस पडतो, पण कॅचमेंट एरिया कमी असल्यामुळे माणिकडो भरत नाही. तर डिंब ज्यावेळी भरतं आणि खाली गोड भरतं आणि हे पण भरून जातं उजनीचं, आणि मग डिंब्यातलं पाणी एकशेच खाली वाहून जातं.
तर आपण बोगदा करून जर माणिकडोला ते पाणी डायव्हर्ट केलं तर तो टॉपअप होईल. कुठला माणिकडोचं धरण. हम्म. आता विषय असा आहे का, एक शंका आहे का, जर तो बोगदा कोणत्या लेवलला करायचा, तळाला जर केला तर याच्यातलं पाणी बरंच डिंब्यामधलं कायम तिकडे जाईल आणि खाली पाणी जास्त जाईल. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे का, तो जर बोगदा डिंब्याचं जे 13 TMC पाणी आहे तर तो 10 TMCच्या वर जर केला तर एक्सेस असणारं पाणी ते तिकडं 4-5 TMC डायव्हर्ट केल्यावरती कुकडीमध्ये जो शॉर्टफॉल पडतो 4-5 TMCचा तो भरून निघेल. हा एक आता हा तात्विक सगळ्या संमतीनं निघण्याचा एक विषय मार्ग काढण्याचा आहे. हम्म. आता याच्यामध्ये मधल्या काळामध्ये राम शिंदे त्या खात्याचे मंत्री होते. त्यांचा मतदारसंघ कर्जत जामखेड होता. त्यांनी ती मागणी लावून धरली. श्रीगोंद्यामध्ये बबनराव पाचपुते कायम हीच मागणी करायची, हा असं झालं पाहिजे आम्हाला, कारण जास्त इरिगेशन हे खालचं आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूरपेक्षा श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड इकडचं इरिगेशन जास्त आहे. त्यामुळे पाणी तिकडे जादा जातं. आता नंतरच्या याच्यामध्ये विषय असा आला की राम शिंदे गेले आणि रोहित पवार आले. तर राम शिंदेचं म्हणणं होतं की आता असा बोगदा झाला पाहिजे. आता ज्यावेळी राम शिंदेचा पराभव करून रोहित पवार आले तर उद्या रोहित पवारांना अशी भूमिका तिथं घेता येणार नाही की ह्या मतदारसंघामध्ये पाणी मिळण्याकरता मी तिकडच्या जिल्ह्यातला आहे तर तिथं बोगदा नाही झाला पाहिजे ना, ते आमचा जिल्हा आहे तिकडं. त्याच्यामुळं त्यांची जी भूमिका आहे पाण्याच्या संदर्भामध्ये, जसं मधल्या काळामध्ये वळसे पाटील साहेब नारायणगावला बोलले होते 22 जूनला की वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या झुडू परंतु पाणी काही जाऊन देणार नाही. तर तशा प्रकारे रोहित पवारांना देखील त्यांच्या मतदारसंघाकरता ती पाण्यासाठी ती भूमिका घ्यावी लागते. परंतु विषय त्याच्या पलीकडचा पुढा आहे का, भीमाशंकरचा जो परिसर आहे किंवा डिंब्यापासून हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये देखील हा भाग येतो. आता जर रस्ता करायला जर एक झाड रस्त्याच्या कडेचं जर तुम्हाला काढता येत नाही तर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये खरोखर बोगदा होऊ शकतो का, आता याच्यावर जरा अभ्यास करण्यासारखा विषय. आता ऑन पेपर बोगदा करायचा पाणी नाही हे ठीक, पण ज्यावेळी समजा करायचा ठरेल तर पर्यावरणवादी ते होऊन देतील का, आदिवासी लोक त्यांच्या जमीन संपादन करून देतील का, हे सगळ्याच विषय. आणि याला प्रचंड विरोध त्याच्यामध्ये होणार आहे. तुम्ही आंबेगावचे म्हणून तुम्ही रोहित पवारांच्या भूमिकेचं तरी पण समर्थन करताय. बरीच जण आंबेगावमध्ये विरोध करतायत ह्या सगळ्या गोष्टींचा. मी तुम्हाला ते नाही सांगितलं, मी बोगद्याची लेवल सांगितली. आमचं म्हणणं एक आहे आणि मी पवार साहेब, वळसे पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, अजितदादा, रोहित पवार यांच्या सर्वांचे समजत, बोगदा जर करायचा जर झाला तर डिंबे धरणातलं 10 TMC पाण्याला धक्का न लावता 100 असणारं जे पाणी, आता यांचं कुठे बोगदा तळाला करायचा का वर करायचा, बरोबर आहे की नाही, असा विषय ना. शेवटी कोणाला तरी पाणी मिळण्याकरता कुठून ना कुठं तरी यावं लागतं. उदाहरण सांगतो तुम्हाला, खेड तालुक्यातलं चासकामान धरण आहे आणि त्याच्या आतमध्ये कलमोडी बांधलेले आहे. आता कलमोडी खेड तालुक्यात आणि पाणी आंबेगावच्या सातगाव पाटरला आणायचं आणि तशीच मागणी शिरूरची केंद्र पाबळच्या परिसरामध्ये चिटेवाडी धरणामध्ये नेण्याची. तर मग कलमोडीतलं पाणी वर आंबेगावमध्ये आणल्याशिवाय आंबेगावच्या लोकांना पाणी मिळू शकत नाही, बरोबर. आता जर समजा खेडवाल्यांनी विरोध केला की नाही योजना रखडली गेली तर ही कुठंतरी संमती केली पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे, अतिरिक्त जे वाहून जातं पाणी ते पाणी 10 TMCच्या पुढचं भरून झाल्यानंतर, कारण आंबेगाव इकडची शिरूरची जी गरज आहे इकडं 6 TMC आणि तिकडं 6 TMC पाणी दरवर्षी तिकडे जात असतं कुकडी प्रकल्पामध्ये. ते जुन्नर तालुका आणि शिरूरच्या भागाला आणि खाली पण 10 TMCच्या वर बोगदा करायचा झाला तर पण तो होतो ना, हा काय लगेच तातडीचा विषय नाही, लगेच आज ठरलं उद्या बोगद्याचं काम झालं, ही खूप लांबचा विषय हा पुढचा. म्हणजे वळसे पाटील जे आरोप करतात त्या आरोपांशी किंवा त्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाहीये थोडक्यात. नाही, भूमिकेची सहमत नाही. मी काय सांगितलं बोगद्याच्या बाबत, आणि वळसे पाटील साहेबांनी देखील सांगितलेलं आहे ना तर बोगदा करायचा झाला तर तो 10 TMCच्या लेवल. हा बोगदा खाली का वर, हा पण हा काय प्रश्न आज आलेला नाही. हा खरी सुरुवात राम शिंदेनी केलेली त्याची, ते मंत्री असताना. आता त्याचे सगळे पेपर पाहिल्यानंतर तुमच्या हातात आल्यावर ते खरं खोटं काय ते कळलं. पण निवडणुकांमध्ये ह्या सगळे विषय येणारच आहेत, प्रचारात हे सगळे विषय तापणारच आहेत. त्यावेळी मग तुम्हाला ह्याची उत्तरं द्यावीच लागणार ना मतदारांना. हा देणार ना आम्ही सगळं पाहून, खरं खोटं आम्ही असे जे बोलू ते खरं बोलू, उगाच चुकीचं लोकांना काहीतरी सांगून दिशाभूल करणार नाही. माझी भूमिका आतापर्यंत तीच राहिली, जे खरं आहे ते सांगायचं, वास्तव जे आहे त्याच्यावरच ठाम राहायचं. ओके. कारण ह्या काय पाण्याचा विषय काय आज नाही. आता आमच्याकडची
कलमुडीचा विषय, माळसाकांचा विषय, हे काय आता आजचे विषयच काय हे. हम्म, हम्म, हम्म. आपण लोकांना एकदा काही ना काहीतरी ठोस सांगितलं पाहिजे ना. ओके ओके, धन्यवाद साहेब, तुम्ही लेट्सअप मराठीला वेळ दिल्याबद्दल. येस येस, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद.